भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातचा नारा, समोर गुजराती असल्यानं नारा दिल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। गुजराती लोक महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात, शिंदेंची प्रतिक्रिया। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही, पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार जय कर्नाटक म्हटल्याची करून दिली आठवण। उद्धव ठाकरे एकतर भोंदू नाही तर संधी साधू, शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर जुना व्हिडिओ ट्विट। आदित्य ठाकरेंनी केमछो वरळी घोषणा दिल्याची ही टीका। अजित पवारांकडून पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्रचाच नारा। हे सगळे जण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले। एकनाथ शिंदेंचा जय गुजरात नाऱ्याचा नाना पटोलेंकडून निषेध। जय गुजरातचा नारा देणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, जितेंद्र आव्हाडांची टीका। शिंदेंना भेटल्यावर आता केमछो म्हणायचं का, आव्हाडांचा खोचक टोला। मुंबईत राहून 30 वर्ष झाली तरी मराठी कळत नाही आणि शिकणारही नाही, व्यावसायिक सुशील केडियांनी राज ठाकरेंना डिवचलं। हिंदीत प्रश्न विचारा तरच बोलेन, केडियाचा माध्यमांसमोर आडमिठेपणा। महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह ठीक, पण दुराग्रह नको, केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर गुजरातमुळे केडियांसारखींची हिंमत वाढते, राऊतांचा घणाघात। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका समोर कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा, पत्रिकेवर उल्लेख। संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या नेत्यांकडून वरळी डोममध्ये पाहणी, आदित्य ठाकरेंकडूनही आढावा। विजयी मेळाव्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवा टीजर जारी। मराठीसाठी मराठी माणसानं एकत्र येण्याचं आवाहन, आपली एकजूट भक्कम करण्याचाही उल्लेख। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला हर्षवर्धन सकपाळ जाणार नाहीत, काँग्रेसला निमंत्रणच नसल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्यात सहभागी होणार। ब्रँड हा शब्द बाजारातल्या उत्पादनाला वापरतात, ठाकरे ब्रँडवरून नीलम गोरेंची खोचक टीका। तर गोरेंचे काळे कारनामे माहीत, पेडणेकरांकडून थर्ड क्लास असा उल्लेख। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर, कामरानं स्टँड अप कॉमिटीमध्ये शिंदेंवर केलेल्या कवितेबाबत हक्कभंग, सुषमा अंधारेंनीही केलं होतं समर्थन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, हायकोर्टाचे आदेश। सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी कोर्टात स्वतः प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती बाजू। कोंडवा अत्याचार प्रकरणात कुरिअर बॉयचा अँगल खोटा, पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, सूत्रांची माहिती। मानसिक स्थिती नीट नसल्यानं तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं। लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतकरी संघटनेकडून बैलजोडी भेट, खांद्यावर औत घेणाऱ्या शेतकऱ्याला आता बैलजोडीची साथ। 3 ऑक्टोबर आता अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकृत शासन आदेश जारी।